नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण निराधार अनुदान योजना असेच दिव्यांग बांधव या सर्वांना निराधार अनुदान मिळालेले नाही. निराधारांचे मानधनापासून ते वंचित आहे. तर मग हे पैसे कधी मिळणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अनेक दिवसांपासून डीबीटी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे, परंतु अजूनही डीबीटी प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही. अनेक लाभार्थी या ठिकाणी आधार अपडेट तसेच डीबीटी करणे यात आणि तालुका स्तरावर जात आहे. या ठिकाणी मोठं सुद्धा पातळीवर कामे चालू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांची सूचना सुद्धा दिलेल्या आहे. या राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन मागील 3 ते 4 महिन्यांपासून रखडल्याने लाभार्थ्यांचे संताप निर्माण झाला आहे. त्यांना शेवटचे मानधन हे डिसेंबर किंवा काही लाभार्थ्यांना फेब्रुवारी, काही लाभार्थ्यांना मार्चमध्ये, त्यांना जानेवारी महिन्यापासून काहींना मानधन मिळालेले नाही. काही लाभार्थ्यांना थोडाफार प्रमाणात हे मानधन मिळालेले आहे, परंतु बहुतांश असे लाभार्थी आहे की त्यांना हे मानधन मिळालेले नाही. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना, वयोवृद्ध योजना, अपंग आदी लोक कल्याण योजना शासनाने सुरू केल्या, परंतु संबंधित लाभार्थ्यांचे मानधन 3 ते 4 महिन्यांपासून मिळालेले नसल्यामुळे लाभार्थ्यांना चूल पेटविणे कठीण झाले आहे. अनेकांकडे घर खर्चाला पैसे नसल्यामुळे उपासमारी वेळ आली आहे. विशेष म्हणजे शासनाकडून मिळत असलेल्या या तुटपुंज रकमेच्या भरोशावर लाभार्थ्यांच्या महिनाभर सांभाळून खर्च करावा लागतो. उसनवारी करून दवाखान्याचा औषधोपचार करावा लागतो. निराधारांची ही अडचण दूर करण्यासाठी यावी. तसेच जे लाभार्थ्यांचे आधार अपडेट झालेले नाही, त्यांचे डीबीटी झाले नाही, अशा लाभार्थ्यांना बँक खात्यात जाऊन त्यांचे मानधन जमा करण्यात यावे अशी मागणी नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना केली जात आहे की ज्यांची डीबीटी झाली आहे त्यांना तरी तुम्ही पैसे पाठवा, कारण की या ठिकाणी उपासमारी वेळ आली आहे. हे सरकारला कळायला हवे. आधार अपडेट नसल्यामुळे निराधारांना अनेक दिवसांपासून मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे आधार अपडेट करण्याचे आवाहन प्रत्येक तालुक्यात संजय गांधी निराधार योजना विभागाने केले आहे. राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगितलं जात आहे की आपले आधार अपडेट करून घ्या, परंतु या ठिकाणी जे काही लाभार्थी आहेत त्यांना लाभार्थ्यांचे आधार अपडेट होणे अवघड आहे, कारण की अनेक लाभार्थी आजारी आहे, कोणी वयोवृद्ध, कोणी दिव्यांग आहे. मग अशा लाभार्थ्यांना आधार अपडेट करणे अवघड जात आहे. मग या ठिकाणी एका तालुक्याची माहिती घेऊन दौंड तालुक्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या एकूण लाभार्थी आहेत की 6,493 आधार अपडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या आहे. 4,547 आणि आधार अपडेट पेंडिंग लाभार्थी संख्या आहे 1946. मग दौंड तालुक्यातील ठराविक ठिकाणी आधार सेंटर असल्यामुळे व दौंड तालुक्यात विस्तार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लाभार्थ्यांना 35 ते 40 किलोमीटर प्रवास करून दिवसभर आधार सेंटरमध्ये रांगेत उभे राहावं लागत आहे. त्यांनाच कधी आधाराचा सर्व्हर डाऊन असतो, त्यामुळे ह्या नागरिकांना आधार केंद्रावर हेलपाटे मारावे लागतात. सध्याचे तापमान खूप जास्त असल्याने दिव्यांगांना व वयोवृद्ध यांचा त्रास होत आहे, अशी माहिती बाळासाहेब नानावर तालुका अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांनी दिलेली आहे. तर अनेक ठिकाणी पैसे मिळण्याचे आंदोलन चालू आहे, भेटी चालू आहे, निवेदन हे चालू आहे, परंतु पैसे मिळणार या ठिकाणी संदर्भात अपडेट आलेली आहे की अशी आधी 25 ते 30 तारखेच्या दरम्यान हे पैसे मिळणार आहे. परंतु सूत्राकडून माहिती मिळाल्यानंतर 3 मे 2025 पर्यंत आधार अपडेट चालू तसेच डीबीटी प्रोसेस चालू राहणार आहे. जोपर्यंत डीबीटी प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत पैसे दिले जाणार नाही. 3 मे पर्यंत शेवटची हेल्पलाईन दिली जाणार आहे. 3 मे पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहे. तहसीलमध्ये सुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहे की डीबीटी पूर्णपणे करून घ्या. मग ही डीबीटी पूर्ण प्रक्रिया सर्वांची पूर्ण झाली आहे तरच हे पैसे या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, कारण की मित्रांनो डीबीटी प्रोसेस हे अवघड आहे. एकदा पैसे सोडल्यानंतर परत दुसऱ्या लाभार्थ्यांना हे पैसे देणं त्यांची अडचण होते. खर्चिक असल्यामुळे सरकार या ठिकाणी किंवा कंपनी आधार उशीर लावत आहे. परंतु जर 3 मे पर्यंत आधार डीबीटी झाले नाही तर आधार डीबीटी झालेले आहे किंवा आधार अपडेट झालेले आहे त्या सर्व लाभार्थ्यांना 3 मेच्या आत हे पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहे. अशी माहिती आणखी जर काही मिळाली तर तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येणार. तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा, म्हणजेच की तुम्हाला
ज्या लाभार्थ्यांना पैसे कळाले आहे त्यांचं कळेल कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे आलेले आहे पद्धतीने आपल्या अशा पद्धतीने जमा झाले तर कमेंट नक्की सांगा. आणखी काही अपडेट आले तर माहिती हवे असेल तर विचारू शकता. तुम्ही जर आधार अपडेट केले नसेल तर आधार अपडेट करून घ्या. आणि तुम्हाला काही त्रुटी वाटत असेल किंवा माहिती नसेल तर तुमचं झाले तर एकदा तहसीलमध्ये जाऊन आपला फॉर्म अर्ज व्यवस्थित माहिती किंवा नाही हे तपासून घ्यावे. तुम्हाला ज्या वेळेस पैसे पाठवले जातील त्यावेळेस थेट तुमच्या खात्यांमध्ये जमा होतील. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.